नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा। आज आपण बी ए भाग 3 मधील युनिट क्रमांक बी ए भाग 3 मधील सेमिस्टर 5 मधील युनिट क्रमांक 4 मधील बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा अर्थ, प्रकार, कारणे आणि उपाय हे घटक आपण या भागामध्ये शिकणार आहोत। तत्पूर्वी अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय किंवा बेरोजगार कशाला म्हणता येईल किंवा बेरोजगारीचं स्वरूप कसं आहे या संदर्भामध्ये या घटकामध्ये आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आता बेरोजगार ही एक मोठी सामाजिक आर्थिक समस्या आहे। ही फक्त केवळ विकसित देशातच भेडसावते किंवा अविकसित देशातच भेडसावते असं नाही, तर ही समस्या फक्त भारतासमोरच आहे असंही नाही, तर ही अनेक म्हणजे जगातील सर्वच देशासमोर निर्माण झालेली एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे। म्हणून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच विकसनशील देशामधील ही गंभीर व मूलभूत समस्या आहे आणि ही समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे जशी जशी लोकसंख्या वाढते तसे तसे बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येतं। म्हणून बेरोजगारीचा अर्थ काय हे आपण या ठिकाणी बघू की बेरोजगारी म्हणजे प्रचलित वेतनमानावर जेव्हा एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही अशा व्यक्तीला काम मिळत नसेल तर त्याला बेरोजगार असं म्हटलं जातं। पुन्हा सांगते व्याख्या, बेरोजगारी म्हणजे प्रचलित वेतनमानावर जेव्हा एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही अशा व्यक्तीला काम मिळत नसेल तर त्याला बेरोजगार असे म्हणतात किंवा बेरोजगार असं म्हणता येईल। आता भारतातील बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे व आणि ते सातत्याने सतत वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतो। म्हणून भारतात सन 1901 मध्ये बेरोजगारांची संख्या ही काम मागणाऱ्यांपैकी 71 लाख होती आणि 1993 मध्ये ही संख्या 3.62 कोटी इतकी वाढली आणि या 32.33 ह्या वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2000 पर्यंत बेरोजगारांची संख्या ही 500 पटांनी वाढलेली आपल्याला दिसून येते। म्हणून भारतातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतातील बेरोजगारांची संख्या ही 10 कोटीपेक्षा अधिक झालेली आपल्याला दिसून येते। आता केवळ विकसित देशामध्येच बेरोजगारांची अवस्था आहे किंवा अविकसित किंवा अल्पविकसित देशांमध्येच बेरोजगारांची अवस्था आहे असं म्हणता येणार नाही, कारण अल्पविकसित देशातील बेरोजगाराचे स्वरूप हे औद्योगिकदृष्ट्या विकसित देशातील बेरोजगारीच्या स्वरूपापेक्षा अतिशय भिन्न आहे। आता भारत हा अल्पविकसित किंवा विकसनशील देश म्हणून संबोधला जातो, परंतु भारतातील बेकारीचे स्वरूप हे विकसित देशातील बेरोजगारीच्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे, कारण विकसित देशातील बेरोजगारीचे मूळ कारण आहे प्रभावी मागणीची कमतरता। आता लॉर्ड केन्स म्हणतात की विकसित अर्थव्यवस्थेमध्ये यंत्रे बेकार होतात। जी अर्थव्यवस्था विकसित आहे, उदाहरणार्थ अमेरिका, जपान, चीन ज्यांची अर्थव्यवस्था प्रबळ आहे, त्या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये यंत्रे बेकार होतात, त्यामुळे उत्पादनाची मागणी कमी होते व श्रमाची मागणी घटते। म्हणूनच केन्सच्या मते बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रभावी मागणीची कमतरता किंवा प्रभावी मागणीला पर्याप्त पातळीवर उंच न्यायाव्यास हवे, त्यामुळे मंदीला आळा बसू शकतो। हे विकसित देशाच्या संदर्भामध्ये झालं। म्हणून प्रचलित मजुरी दरावर काम करण्याची इच्छा व शक्ती असूनही ज्यास काम मिळत नाही त्याला अशा स्थितीला अनैच्छिक बेकारी असं म्हटलं जातं। आता अशी स्थिती सर्वत्र दिसून येते, म्हणजे भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने दिसून येते, परंतु शास्त्रीय विश्लेषणामध्ये बेरोजगारी हा शब्द अनैच्छिक बेरोजगारी याच अर्थाने वापरला जातो। इच्छा नसतानाही लोक बेकार कामधंदा मिळत नाही, बेकार राहतात किंवा बेरोजगार राहतात, त्यांना अनैच्छिक बेकारी असं म्हटलं जातं। म्हणून अल्पविकसित देशातील बेरोजगारीची समस्या ही विकसित देशातील बेरोजगारीच्या समस्येपेक्षा मुळातच भिन्न आहे। आता विकसित देशात 2 प्रकारची बेकारी आपल्याला या ठिकाणी दिसून येते, एक म्हणजे अनैच्छिक बेकारी जी आपण मगाशी बघितली आणि दुसरी अस्थायी व घर्षणजन्य बेकारी। आता विकसित देशातील प्रभावी मागणी ही जर कमी झाल्यास अनैच्छिक बेकारी निर्माण होते, त्यामुळे ही बेरोजगारी दूर करण्याकरिता अनैच्छिक बेकारी दूर करण्याकरिता उत्पादनाची गुंतवणुकीत वाढ केली जाते आणि प्रभावी मागणीत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो। उत्पादन तंत्रामध्ये बदल केला जातो, वेगाने परिवर्तन घडवून आणल्या जातात आणि ही अस्थायी किंवा घर्षणजन्य बेकारी जी निर्माण होते की उत्पादनाच्या सहाय्याने जर काम केलं गेलं
तर लोकांना रोजगार मिळत नाही, मग त्या ठिकाणी घर्षणजन्य बेकारी निर्माण होण्याची शक्यता दाट असते. म्हणून जेव्हा जेव्हा उद्योगातील उत्पादनाच्या पद्धतीत व तंत्रात बदल करण्यात येतो तेव्हा आपल्याकडील श्रमिक किंवा काही श्रमिक अल्प काळाकरिता करतात बेरोजगार होतात. असं आपण बघतो ना, साधारणतः एखादा खड्डा खोदण्यासाठी जर आपण 2 श्रमिक किंवा 3 श्रमिकांचं काम असेल आणि तेच काम जर आपण जेसीबीच्या सहाय्याने करून घेतलं तर अर्ध्या तासामध्ये जेसीबीच्या माध्यमातून ते काम पूर्ण केलं जातं. पर्यायाने 3 लोकांचा रोजगार त्या ठिकाणी काय होतो, कमी होतो. म्हणजेच घर्षणजन्य बेकारी त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून उत्पादनातील नवीन तंत्रांचे प्रशिक्षण घेऊन ते लवकरच रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणून अल्पविकसित देशातील बेरोजगारी ही बहुतांश संरचनात्मक बेरोजगारी आहे. आता अशा देशांमध्ये मागासलेली शेती, उद्योगांचा अल्पविकास व सेवा क्षेत्राचा लहान आकार यामुळे श्रमाची मागणी कमी असते, रोजगाराच्या संधी मर्यादित असतात. अशा परिस्थितीत बहुतांश लोक कमी मजुरी दरावर काम करण्यासाठी इच्छुक असून सुद्धा बेरोजगार असतात. आणि 50 वर्षाच्या आर्थिक नियोजनानंतरही आज भारताची अर्थव्यवस्था अल्पविकसित आहे किंवा 70 वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळूनही आपल्या देशामधील बेरोजगारीचा आणि दारिद्र्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. म्हणून याला प्रच्छन्न बेकारी किंवा संरचनात्मक बेकारी असं म्हटल्या जातं, की जी परंपरेने घडून आलेली आहे किंवा चालत आलेली आहे. अजूनही त्या लोकांना रोजगार मिळालेला नाही. म्हणून अशा बेकारीला संरचनात्मक किंवा घर्षणात्मक बेकारी असं म्हटल्या जातं. पुढच्या भागामध्ये आपण बेरोजगारीची कारणे कोणकोणती आहेत या घटकाचा विचार करणार आहोत. धन्यवाद.